माझा फोन आला राजू. हॅलो. हॅलो, हां बोला की. कोण आप्पा ट्रॅक्टरवाले काय? हो आपण ट्रॅक्टरवाला नवीन हत्यार आणलंय. बोला की. कुठं आहे तुम्ही? हाय की रानात आलो ट्रॅक्टर घेऊन पाणी प्यायला बसलो जरा झाडाखाली. बर. हां अहो आपलं ते नांगरायचं आहे हां. आणि रोटर पण मारायचं आहे. एक 5-7 एकर आहे. याला राव 5-6 गिरायक आहेत माझ्या पुढं सध्या. हो उद्या परवा केलं तर चालेल का? उद्या परवा कसं हो, जरा अर्जंट होतं. मग 2 दिवसांनी करतो की, म्हणजे कसं होतं पुढची कामं उरकतून मग येतो. हां हां हां. हां ही गिरायक भरपूर आहे म्हणा. हे अहो 1 नंबर 12-13 तास ट्रॅक्टर चालते. रोज किती शिल्लक राहते तो? तेल पाणी खर्च भागवून घसारा बेसारा सोडून 5-6-1 हजार रुपये शिल्लक राहतात बघा. बर बर बर. 5-6 नाही, माझ्या अंदाजाने 4 तर हजार वरनं कसं पण राहते. 12 तास चाललं का ट्रॅक्टर नांगरायला 12,000 रुपये आहे. 12,000 होत्यात. बर. हा मग निमग गेलं तेलाला 6,000 राहिलं तर मग घसारा 1,000 झालं. 5,000 कटीत राहतात बघा. म्हणजे महिन्याला किती झालं? महिन्याला 1.5 लाख रुपये राहतात. 1.5 लाख हो रुपये? हो 1.5 लाख रुपये राहतात. बर बर. हा मग तुम्हाला हे सांगायला लाज बीज कशी वाटत नाही हो? ए माझी लाज काढणं नाही. एका सपाक्यात सफाईच करून टाकेन. म्हणजे एक झपडा लावला म्हणजे कळेल की तुला. माझी लाज काढा. तुझा काय समज आहे रे? 1.5 लाख रुपये कमवतोय महिन्याला आता. अरे बाबा, ते हप्ता कोण भरायचं? घेणा बँकेतनं बोलतोय, रिकव्हरी एजंट. साहेब तुम्ही आहे व्हय? हा, मीच आहे. तुम्हाला काय काय कळतं का नाही? नाव तर सांगायचं राव. कुठलं नाही हो. ट्रॅक्टर चालत नाही, झाडाखाली उभा असते दिवसभर. अरे बाबा, तुला 15 दिवस झालं फोन करतोय मी. हा माझ्या फोनवरनं फोन उचलत नाही तो. अहो ही वेगळ्या नंबरवर फोन आलाय म्हणून मी आपलं मोठं गावात बसून बोलायला लागलो तसं बोललो. मग त्यासाठी तर दुसऱ्या नंबरवरनं फोन केलाय. नाही ट्रॅक्टर साहेब बघा दिवसभर लिंबाखाली उभा असतंय बघा. त्याच्यावर धूळ सुद्धा निघत नाही बघा. नुसतं बिनकामात जाऊन सारखं साफसफाई करायला लागतं आणि पुसायला लागतंय. किती खोटं बोलतोय रे बाबा तू. मी कशाला खोटं बोलतोय? आता आधी काय म्हटला? रोज 5,000 रुपये कमवतोय. अहो गावातली पद्धत असते तसं बोलायचं असतंय. कशाला एवढं ट्रॅक्टर चालत असतं म्हणजे राव तुमचा हप्ता भरला असतं की. हा हप्ता भरला असतं की हा म्हणजे भरायचं नाहीत काय? अहो साहेब मला सांगा तुम्ही, तुम्हाला काय लाज आबरू लायकी वगैरे आहे का नाही? का कुत्र्यासारखं उगाच सांगितलं का वास काढ जाय जिकडं तिकडं? अक्कल बिक्कल काय आहे का आपल्याला? दिल्या का देवानं? ट्रॅक्टर घेताना म्हटलं नाही असं. अरे गाडवा तू हप्ता तुझा भरलाय मी. बघ ना जा जरा. 1.5 लाख रुपये कमवतोय महिन्याला. मग ही काय तुझी बोलणे भाषा? आधी आवाजावं बोलत होता हा आणि आता लागलाय आरोतुरूच बोलायला. बोलणारच की मग. लायकीच नाही आहे तुझी तर. म्हणजे मग मला काय म्हणलं? तुझी लायकी माझी लायकी आहे ते काढायला. तुझं काय रे? 50 एकर वावर आहे माझं. वावर आहे तर पावर आहे. येडा झालाय काय? उद्या तुझं ट्रॅक्टर नील करीन. बरा तू रिकव्हरी एजंट लागलाय बोलायला. म्हणून असल्या भाषेत? अरे बाबा आम्ही गावठी या भाषा आमची अशीच असते. पहिल्यांदा आवाजावं बोलला साहेब नाही चालत आणि आता काय म्हणतोय? अरे तुझा हप्ता भरलाय की. ही बोलणी पद्धत आहे का? अहो त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला लय भारी बोललो होतो. त्यावेळेला तुम्हाला नाही कळलं आणि मी लगी हप्ता भरायचं म्हणल्यावर तर आपण बघत नाही काय नाही. आधी त्या साहेबांना बँक मॅनेजरला विचारायचं तर ही हप्ता जमा झाला आहे का नाही. आपल्या त्या रिकव्हरी एजंटला विचारा तुम्ही कुठला कसला रिकव्हरी एजंट असला झाला आहे. रिकव्हरी एजंटच आहे मी. हां आमच्याकडे लिस्ट असते. हां लिस्ट मग जरा मॅनेजरला फोन करून विचार ना. मॅनेजरला काय विचारायचं आहे? हप्ता आलाय का नाही म्हणून आप्पाचा. 96,000 रुपये भरले तर. कधी भरले आता? अरे कधी भरत तुला काय करायचंय त्यानं? काय करायचं आहे म्हणजे हप्ता? जाऊन बघ जा. अजिबात दारा बिरा झाला तर पाय मोडीन. ही मस्तीची भाषा करू नका बरं का तुम्ही. मग आता मला पुढचा पर्याय लागेल. नाव तुमची लिहून चिठ्ठी लिहून औषध पेल्यावर मग कळेल तुम्हाला. आला का हप्ता भरून पण तू तसं काय बोलताय मला काही कळलं साहेब आता. कधी भरलाय हप्ता? अरे बाबा बघ जा कधी भरला. मला दुसरं काम नाही का? मला इथं एखादा तास आला असं तोपर्यंत बरं ट्रॅक्टर उभा करून मी इथं पाणी प्यायला लावलूया. नाव आहे तुमचं लिस्टला. अरे बाबा फोन करून विचारताय की जा बघ जा. नाव लिस्टला तीनदा काय असते अपडेट. 8 दिवसापूर्वी लिस्ट दिली असेल. काल हप्ता भरलाय मी. तुम्ही नेमकं आप्पा ट्रॅक्टरवालंच बोलताय ना? हॅलो हां. साहेब जरा तुम्ही जरा बघून फोन लावा जावा. ही रॉंग नंबर लागलाय. जरा कसं साहेब केलंय तुम्हाला कोणी काय काय शाळा शिकलाय का नाही कोणा ठावा राव. अक्कल तर अजिबात नाहीच नाही. आता अकलीवर आलाय आमच्या. रॉंग नंबर आहे ठेव बर. डोकं खाऊ नको माझं. मग तुला आधी सांगायला काय झालं होतं? तुझ्या माझ्याकडे आहे मी तुला सांगत बसायला. मला काय दुसरं काम नाही.
अरे सरळ भाषेत तू सांगायचं. रॉंग नंबर केलाय, तो रॉंग नंबर लावलाय, तू बघून फोन लाव, मला नको सांगू. मग एवढा वेळ कशासाठी आमचा घेतला? कुणी वेळ घेतला? तू फोन लावलाय, तू ठरवायचं वेळ घेतला का वेळ दिला का जागेदार झाला, मला सांगू नकोस. मग ही प्रेमान पण सांगू शकत होता ना. अरे तू काय मला पैसे दिलेत का? एका सपुड्यात सप्पई करीन आणि ही तुझी भाषा बी बोलण्याची. एकाच झपाट्याला अजून मग सप्पे करून ही माझ्या पुढे तुला दावतो कसं असतंय ते. दाव तू हा काय धावणार आहे? साहेब मला सांगा, तुम्हाला रिकव्हरी एजंट खरं केलंय कोणी? ते काय करायचं आहे तुला तुला? अरे जरा शाळा वेळा शिकलाय का नाही? नंबर बघून लावत जावाय, कुठं नंबर लागलाय, काय चाललंय तुमचं? हा थोडी तरी अक्कल पाहिजे आपणाला. म्हणून ही असली भाषा. तुम्हाला अक्कल नाही, माझा टाइम खाऊ नका. मी महिन्याला 1.5 लाख रुपये कमवतोय, बसा का बोगच. ठेवा पण कोणाला लावलंय काय लागलंय बघत नाही, ती करत नाही, ती नको बिनकामाला पुढच्या माणसाला त्रास आणि आपल्या डोक्याला ताप. तुम्हाला साहेब झापतंय काय वरनं फोन नाही लावल्यावर, म्हणून फोन लावून माझ्या सगळं टाइमपास करायला लागलाय का? टाइमपास करायला तुझ्यासारखा रिकाम टेकडा आहे वे रे मी. ए बाबा ठेव पण. अरे आधी सांगा येत नव्हतं तुला. ए बाबा मी काय सांगू, मला रोज 500 फोन येतात, बघू का नाही कोणाचा फोन आहे काय आहे. तू मला दिसच येत ना पुढं कुठं. ही तुला दाखवतो मग काय आहे ते रिकव्हरी एजंट. बाबळे त्याच गावच्या बुरे तुम्हाला नको शिकू, माझ्या गावात येऊन तुम्हाला अरे तुझे कपडे काढून तुला ताणून मारीन. ठेव पण. तू आता हितनं पुढं फोन ठेव. तू 1 मिनिट आहे का? हा बोल. तू आता हितनं पुढं थकीतच घाव मला फक्त. तुझं बघ कशी हालत करतो मी. अरे थकीत घावायला तू अजून घालणार का? डोक्यात मिळतोय का काय? मला काय मेंढीचा मिळतोय, मला तुझं काय कळणार गाड्या. अरे रांग नंबर लागलाय तर मी तर थकीत घालायला गावते. मला ट्रॅक्टर नाही काय नाही रान नाही काय नाही, फक्त मजा केली मी तुझी. ट्रॅक्टर आहे, 50 एकर जमीन आहे, 5,000 रोजचं शिल्लक राहतात. अरे तू बेकार चोट दिसतोय मग मला. हे बाबा मी आता मस्त करून काना खाली लावून कडा वाजवीन. ठेव बेकार चोटा. ठेव.